नमस्कार मित्रांनो, डिजिटल कट्टामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज की ज्ञान की बात मध्ये आपलं आजचा जो विषय आहे, तो विषय आहे आभा कार्ड. तर मित्रांनो, आभा कार्ड म्हणजे काय? तर आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड होय. हे कार्ड एक प्रकारचं आधार कार्ड सारखंच कार्ड असते. यामध्ये रुग्णांची मेडिकल हिस्ट्री असते. आभा कार्डला आधार कार्ड सारखाच 14 अंकी नंबर असतो. या नंबरवर रुग्णांची मेडिकल हिस्ट्री अपलोड होत असते. मित्रांनो, डॉक्टरांना रुग्णांची मेडिकल हिस्ट्री माहीत पडली तर ते त्यावर योग्य तो उपचार करू शकतात आणि त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना ते सोयीस्कर पडू शकते. म्हणून मित्रांनो, आभा कार्ड काढणं हे सर्वांना खूप उपयुक्त आहे. तर मित्रांनो, बघूयात आभा कार्ड कसे काढायचे. तर मित्रांनो, आभा कार्ड काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम Google Chromeवर जायचं आहे. Google Chromeवर गेल्यानंतर मित्रांनो, आपल्याला आभा कार्डच्या या साईटवर जायचं आहे. त्या साईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, या साईटवर आल्यावर आपल्याला सर्वप्रथम क्रिएट आभा नंबर असं एक हेडिंग दिसणार. या हेडिंगच्या खाली 2 ऑप्शन असणार. त्या ऑप्शनमधला पहिला ऑप्शन आहे क्रिएट युअर आभा नंबर युजिंग आधार. ज्या आधारच्याद्वारे आपण आपला आभा कार्ड काढू शकतो. आणि दुसरा ऑप्शन आहे क्रिएट युअर आभा नंबर युजिंग ड्रायव्हिंग लायसन्स. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे सुद्धा आपण आपला आभा नंबर काढू शकतो. तर मित्रांनो, आधार कार्ड हे सर्वांकडे इझिली अवेलेबल असते. त्यामुळे आपण आधार नंबर हा सिलेक्ट करणार आहोत. तर मित्रांनो, इथे या नेक्स्ट पेजवर आल्यावर आपल्याला आधार नंबर संदर्भात माहिती विचारलेली आहे. तर मित्रांनो, आपण इथे आधार नंबर आता प्रविष्ट करणार आहे. तर मित्रांनो, इथे आधार नंबर टाकल्यावर आपण एक खालील जे टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत ते आपण इथे सविस्तर वाचून घ्यावे आणि त्यानंतर आपण आय ॲग्री या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर कॅप्चा पाहून कॅप्चा इथं प्रविष्ट करावे. तर आपण इथं कॅप्चा टाकल्यावर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, नेक्स्ट या बटनावर आपण क्लिक केले आहे. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशनचा ऑप्शन आपल्यासमोर दिसणार आहे. तर येथे आपल्या जो आधार नंबर आपण इथे टाकलेला होता त्यावर ओ-टी-पी आलेला आहे आणि तो आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तो गेलेला आहे. तर तो आपण इथं प्रविष्ट करणार आहोत. ओ-टी-पी टाकल्यानंतर मित्रांनो, यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. तर तो आपण इथे प्रविष्ट करणार आहोत. मोबाईल नंबर टाकल्यावर मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या कम्युनिकेशन डिटेल्स संदर्भात आपल्याला विचारलं जाते. आपला आधार ऑथेंटिकेशन जे आहे ते सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे आणि जो आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे तो इथं व्हेरीफायसाठी आपल्याला विचारत आहे. तर तो आपण इथे व्हेरीफाय करू. यावर एक ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी आपण इथे प्रविष्ट करणार आहोत. ओ-टी-पी टाकल्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट या बटनावर आपण क्लिक करणार आहोत. नंतर मित्रांनो, आपल्याला इथे ईमेल आय डी संदर्भात विचारलं जाते. तर हे ऑप्शनल आहे. आपण हे देऊ शकतो किंवा ही स्टेप जे आहे ते स्किपसुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, आपण ईमेल आय डी टाकल्यावर नंतर मित्रांनो आपल्याला ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे. ईमेल आय डीवर मित्रांनो एक लिंक जाणार आहे. त्या लिंकच्या वर जाऊन आपल्याला तो व्हेरीफाय करायचा आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट या बटनावर आपण आता क्लिक करणार आहोत. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला आभा ॲड्रेस संदर्भात विचारण्यात येत आहे. तर आपण इथे आपला आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट जो ॲड्रेस आहे तो आपण इथे टाकणार आहे. तो आपण आपल्या इथं काही कंडिशन दिलेल्या आहेत. त्या कंडिशननुसार आपण इथे तो फिल करणार आहोत. तर मित्रांनो, एक त्यांनी खाली सजेशनसुद्धा दिलेले आहेत. ते सजेशनसुद्धा आपण यूज करू शकतो. तर आपण
तर मित्रांनो, याचप्रमाणे आपण इथे आपलं आभा ॲड्रेस प्रविष्ट करणार आहे. आपण आपला आभा ॲड्रेस इथे प्रविष्ट केल्यानंतर क्रिएट आभा यावर क्लिक करणार आहोत. तर मित्रांनो, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपलं आभा कार्ड इथे पाहण्यास मिळते आणि ते आपण इथून एक वर ऑप्शन डाउनलोड आभा कार्ड म्हणून आहे आणि त्याच्याच बाजूनं प्रिंट आभा कार्ड म्हणून आहे. तर मित्रांनो, आपण इथून आपला आभा कार्ड डाउनलोड करू शकतो. आपला आभा कार्ड डाउनलोड झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगावे आणि अशाच नवीन नवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करावे. थँक्यू.